चॅनल वरती. तर चला आज आपण शिकणार आहोत पिरियोडिक टेबल. चला तर हा आहे पिरियोडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. तर पिरियोडिक टेबल म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट्स असतात. 118. तर चला तर आता आपण आधी समजून घेऊया पिरियोडिक टेबल म्हणजे नेमकं काय असतं. पिरियोडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स असतात तर ते असे हॉरिझॉन्टली असे व्हर्टिकली सगळे दाखवलेले आपल्याला ह्या ग्रुप मध्ये. गो. तर पिरियोडिक टेबल म्हणजे काय? तर पिरियोडिक टेबल म्हणजे टोटल पिरियोडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स असतात? 118. बघूया आपण. हे बघा इथं लास्टला दिलेलं आहे 118 OG. ओके टोटल आहे. तर पिरियोडिक टेबल म्हणजे नेमकं काय असतं? तर ह्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे त्यावरनं तो असं व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली अरेंज केलेला आपल्याला ह्या टेबल मध्ये दाखवलंय. तर ते ग्रुप्स आहे वेगवेगळे. तर त्याला आपण पिरियोडिक टेबल मध्ये कोणत्या एलिमेंट्सला कुठे अरेंज केले चला आता आपण बघूया. आणि अशा एकदम सोप्या ट्रिक सांगणार आहे मी पिरियोडिक टेबल लक्षात राहण्यासाठी. तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमची मुलं जर 6, 7, 8, 9, 10 या क्लासमध्ये असतील तर त्यांना जरूर हे ट्रिक दाखवा की त्यांच्यामुळे त्यांचं लवकर एलिमेंट्स पाठ होतील. पिरियोडिक टेबलचे कोणता पण ॲटॉमिक नंबर आणि कोणता एलिमेंट्स कुठे आहे ते लगेच आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हा हे जरूर दाखवा त्यांना. तर चला आता आपण बघूया. 1 नंबरला कोणता एलिमेंट दाखवला आहे? H म्हणजे दिसतोय का? H म्हणजे हायड्रोजन. तर चला आपण 1 to 10 पर्यंत मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स ते आपण बघूया. तर चला 1 नंबरला दिसतोय हायड्रोजन. H. ओके. त्यानंतर सेकंड नंबरला आहे इथे 1 झालं. तुम्ही म्हटलं की तिथे 3 आहे बट इकडे बघा 1 नंतर इकडे ह्या साइडला 2 म्हणजे He म्हणजे हेलियम. सगळे येऊन झाले लवकर ग. स्टार्ट. स्टार्ट. चला तर आपण बघूया 1 to 10 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स तुम्हाला मी दाखवलं. 1 नंबरला बघितलं आपण हायड्रोजन. हे बघा 1 नंबरला आहे हायड्रोजन H. हेलियम मीन्स He. त्यानंतर लिथियम मीन्स Li. ओके. 4 नंबरला आहे बेरिलियम Be. 5th नंबरला आहे बोरॉन B. ओके. 6 नंबरला आहे C मीन्स कार्बन. 7 नंबरला आहे नायट्रोजन N. ऑक्सिजन O. 9 नंबरला आहे फ्लोरीन F. आणि 10 नंबरला आहे निऑन मीन्स Ne. स्टार्ट. आता आपण बघितले हे त्याची एलिमेंट्सची नेम आहे. अँड आता हे बघितले आपण नेम्स. अँड आता हे आहे त्याचे सिम्बॉल्स. हे बघितले आपण H, He, Li, Be, C, N, O, F and Ne. हे झाले त्याचे सिम्बॉल. तर चला आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतात. एवढे एलिमेंट्स सगळ्यांच्या लक्षात राहणार नाही. एवढे कशी काय आपण लर्न करू शकतो? काही त्यांच्या राहू शकता बट काय नाही थोडंसं अवघड जाणार आहे. चला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते कशी लक्षात ठेवायची. H हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. ओके. आता ही ट्रिक हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. आता तुम्ही 1 to 10 मध्ये बघू शकता. H हाय H मीन्स म्हणजे हाय. हे लक्षात तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी ही ट्रिक सांगितली. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. फक्त हा शॉर्टकट जर लक्षात ठेवला का आपल्याला सगळे एलिमेंटची नावं आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे आहे 1 to 10 आपले एलिमेंट्स. आणि मी त्याची तुम्हाला एक ट्रिक ते सांगितली ती नोट डाऊन करून ठेवा.
घ्या लिहून चला सर्वांनी. हाय, हॅलो, लिसन, BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. सी आहे की नाही सिंपल? तर चला राईट डाऊन. तर आता आपण बघितले 1 to 10 एलिमेंट्स तुम्हाला मी दाखवले. आता आपण बघूया 11 to 10. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 10 पर्यंत आपण बघितलं. NE म्हणजे निऑन पर्यंत आपण बघितलेले. आपण एलिमेंटची नावं आणि हे बघतोय. त्याच्या ट्रिक सांगते मी तुम्हाला. ओके, ॲटॉमिक नंबरचं आपण नंतर बघणार आहोत. तर आता बघूया 11 to 20. आता 11 स्टॉप करतो. D. चल तर आता 11 to 20 आपण एलिमेंट्स बघूया. 11 नंबरला आहे Na, सोडियम, मॅग्नेशियम. त्यानंतर हे आपण इथे बघूया ब्लॅकबोर्डवर. चल 11 to 20. ओके, 20 ला आहे कॅल्शियम. सोडियम 11 सोडियम, 12 नंबरला मॅग्नेशियम, 13 नंबरला ॲल्युमिनियम, 14 सिलिकॉन, 15 फॉस्फरस, 16 सल्फर, 17 क्लोरीन, 18 अर्गॉन, 19 ला आहे पोटॅशियम अँड 20 ला आहे कॅल्शियम. तर हे खालीवर झालंय, ते ऍडजस्ट करून घ्या. इथे 90 ला पोटॅशियम आहे आणि त्यानंतर कॅल्शियम आहे. ओके, तर चला आता आपण याची ट्रिक बघूया कशी लर्न करायची. त्याचे सिम्बॉल दाखवते मी तुम्हाला. आता त्याचे आपण सिम्बॉल बघूया. सोडियम मीन्स Na, मॅग्नेशियम मीन्स Mg, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस Pe, सल्फर S, क्लोरीन Cl, अर्गॉन Ar, त्यानंतर कॅल्शियम Ca अँड पोटॅशियमचा K. ओके, तर चला आता मी तुम्हाला त्याची ट्रिक दाखवते. आता आपण 10 बघितले, त्यानंतर आता 11 to 20. आता एवढे एलिमेंट्स आपण कशी लर्न करू शकतो? एवढे नावं पाठ होतील का? नाही होणार. तर चला आता ट्रिक कशी मी तुम्हाला त्याचा एक शॉर्ट फॉर्म सांगते. Na हे झाले त्याचे एलिमेंट्स. ओके, आता त्याची तुम्हाला ट्रिक सांगते. Na मीन्स ना, मांगो, आलू. ही ट्रिक काय त्याची बघून घ्या. सोडियम Na मीन्स हे बघ NaMgAlSiPSClArCa and K. तर त्याची शॉर्ट ट्रिक कशी लक्षात ठेवायची? डायरेक्ट फास्ट एवढंच लक्षात ठेवायचं. एवढे वाक्य. ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. किती सिंपल आहे. ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. काजू मीन्स के अँड कतलीचा. ओके, नोट डाऊन दिस. चला एलिमेंट्स कशी कोणते कोणते आपण बघितले 20 पर्यंत. लिहून घ्या चला ही ट्रिक. ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, काहीच करायचं नाही. एकदम डोळे झाकून फक्त हे वाक्य लिहून घ्यायचं. ना मांगो आलू से पेप्सी सोडा कोला और काजू कतली. ही लाईन लिहून घ्यायची आणि त्याचे एलिमेंट्स आपल्याला बरोबर लगेच येतं समोर. ओके, समजलं सर्वांना? 1 to 20 पर्यंत कोणते कोणते एलिमेंट्स त्याचे सिम्बॉल काय आहे समजलं? राहिलं लक्षात मग हे 1 to 20 पर्यंत एलिमेंट सर्वांच्या. ओके, तर अजून असे खूप एलिमेंट आहे. आपण आताची 20 बघितले. असे टोटल आहे 118 एलिमेंट्स. तर आपल्याला सगळे बघायचे, पण आता आपण ते सगळे नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. ओके, तर हा व्हिडिओ ज्यांची मुलं 6, 7, 8, 9, 10 या स्टँडर्ड मध्ये आहे त्यांना जरूर दाखवा. त्यांना ह्या ट्रिक खूप उपयोगाच्या आहे. तर ज्यांचे पालक आहे त्यांनी त्यांच्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा आणि ह्या ट्रिक त्यांना सांगा. ते मुलं बरोबर त्यांच्या डोक्याने त्यांच्या लक्षात राहिल्यानंतर त्यांचे सगळे एलिमेंट्स लक्षात राहणार आहे आणि ते पूर्ण एलिमेंट्स जे आहे तो टेबल ते बरोबर लर्न करतील. समजलं सर्वांना? ओके ना? तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर. चला बाय. आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना हे एलिमेंट समजतील. त्याची जी शॉर्ट ट्रिक आहे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. तर आपण असं पण अशी खूप व्हिडिओ शेअर करतो, पण हा आपला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. मुलं असं मोबाईल तर बघतातच, काही पण मोबाईलवर बघता, टाइमपास करता. तुम्ही त्यांना असे व्हिडिओ दाखवा ना.
अभ्यासाची व्हिडिओ दाखवा त्यांना, त्यांच्या एकदम उपयोगाचे हे दाखवा, त्यांच्या डोक्यात बसल, त्यांना लगेच त्याची शॉर्ट ट्रिक काय आहे ते समजेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चलो बाय.